वाकोळी या गावामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप या महायुतीच्या प्रचाराच्या बैठकीला उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते माननीय हरिभाऊ, माननीय जिल्हा परिषद सदस्य संदेशजी, अरुण जोरकर, सभापतीजी, सर्व उपस्थित असलेले वाकोळी गावातील सन्माननीय ज्येष्ठ ग्रामस्थ आणि युवक मित्रांनो, सर्वप्रथम उशिरा झाल्याबद्दल आपल्या सर्वांची मी माफी मागतो. साधारण 1 तास आम्ही पाठीमागे होतो, 1.5 तास आहोत. सगळे गावं घ्यायचा आम्ही प्रयत्न करतो. तसा प्रचार हा सकाळी 7 वाजता सुरू झाला होता. सोनेवाडी हे पहिलं गाव होतं भाऊ आमचं, पण पहिलं गाव पोहोचल्यावर मी एकटाच होतो. मग तिथे कार्यकर्ते उठवण्यापासून एकाला उठवलं, मग त्याला शर्ट घालायला लावलं, बाहेर यायला लावलं, म्हणलं बाकी लोक गोळा कर, कारण की ते म्हणले दाराचा टाइम, दुपारी सभा घ्यावी तर लोक म्हणतात दुपारचा टाइम नका देऊ, पुण्यात कोणी येत नाही. आता संध्याकाळी आलो, तुम्ही म्हणता दाराचा टाइम, उमेदवारी प्रचार कधी करायचा असा प्रश्न आहे. शेवटी आता वेळ कमी आहे आणि कमी वेळामध्ये जास्तीत जास्त त्या ठिकाणी प्रचारामध्ये आपल्याला पोहोचलं पाहिजे. नगर तालुक्याचं तर कुठलंच गाव सुटायला नको या मानसिकतेत मी, म्हणून प्रत्येक गावात येऊन त्या ठिकाणी भेटायचं काम मी करतो. जवळपास 750-800 गावं या नगर दक्षिणेमध्ये आहेत. 3 वर्षामध्ये 250 गावं काही शिल्लक राहिले होते. तुमचं काय नगर तालुका मुद्दाम पाठीमागे ठेवला होता, कारण की त्या ठिकाणी मला असं वाटलं होतं की आपण भारतीय जनता पार्टी युतीचे उमेदवार झाल्यानंतर तालुका एकदम सुटसुटीत नाही, आणि म्हणून आपण भारतीय जनता पार्टीमध्ये आलो आणि त्या ठिकाणी उमेदवार समोरचा बदलून टाकला, आणि जे सुटसुटीत वाटत होते ते अजून गुंतागुंतीमध्ये अडकून गेले. पण काय अडचण नाही. आता हरिभाऊ म्हटलं की अडचण येणार नाही नातेगोत्याची किंवा काय. विषय असा आहे की निवडणूक मूळ पक्षाची किंबहुना नातेवाईकाची किंबहुना कोण कोणाचा काय संबंध आहे, कोण कुठं काय आहे याची राहिलेलीच नाही. निवडणूक एकदम सोप्या मार्गावर आहे, आणि हे काय ज्यांना थोडीफार अडचण होते, काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे, तर कसं होईल, आम्ही कसं मतदान टाकायचं, किंवा कोणाचा आदेश आलाय, किंवा कोणी कोणाला सांगतंय, कोण कुठं फिरतंय, या गोष्टीची निवडणूक नाही. ही निवडणूक 50% पक्षाची आहे. किंवा एक तर तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे आहात, किंबहुना शिवसेना महायुतीच्या पाठीमागे आहात, किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पाठीमागे आहात. आणि 50% या नगर जिल्ह्यामध्ये वैचारिक आणि विचारसरणीच्या कोणत्या बाजूने आपण उभे आहात याची निवडणूक आहे. फार मोठा त्याच्यामध्ये विचार करण्यासारखा प्रश्न नाही. मग तुम्ही सांगितलं की कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी जे काही योगदान नगर तालुक्यासाठी, हा फक्त विषय आपल्या वाकोडी गावाचा नाही, असे अनेक गावं होते ज्या ठिकाणी निगोज जिल्हा परिषद गटामध्ये पारनेरमध्ये एका गावामध्ये मी गेलो, मलाही माहित नव्हतं. त्या ठिकाणी लोकांच्या जमिनी या कुठल्या तरी कारखान्याच्या नावावर होत्या, त्या लोकांच्या नावावर करायचं काम 100 एकर साधारण जमीन लोकांच्या नावावर करून दिली. अशी असंख्य उदाहरणं मला या प्रवासामध्ये लोकसभेच्या प्रचाराच्या माध्यमातून जेव्हा मी गेलो तेव्हा मला जाणवलं. कार्यकर्ते निगोज जिल्हा परिषद गटामध्ये नाव मला नाही, एवढे गावं आहेत, तितके कन्फ्युजन आहेत. ती 2-2, 3-3 गावं प्रत्येक तालुक्यात आहे. अकोळनेर इथं पण आहे, पाथर्डीमध्ये पण आहे. शेवगाव मध्ये कालच आलो तर माझ्या मानसिकतेत परिणाम झाला. दहीगाव नाही शे, त्याच्यानंतर अजून अरे म्हटलं अरे एक नाव ठेवाय का गावाला, उमेदवार कसं फिरणार, वेगवेगळे नाव पाहिजे. ठीक आहे, काय अडचण नाही. वाकोडी कसं एकच आहे, अरे अडचण नाही. त्यामुळे या निवडणुकीला प्रचार करत असताना लोकसभेच्या उमेदवाराकडून काय अपेक्षा जनतेने ठेवावी याची ही निवडणूक आहे. 2 उमेदवार आहेत, तसे 19 आहेत. बाकी ते सगळं सोडून द्या विषय. अनेक लोक फोनची वाट पाहतात, तो भाग वेगळा, कोणाला करणार पण नाही आपण फोन, आणि कोणाचा पाठिंबा तर मुळीच नको. राजकारणामध्ये सगळे पाठिंबा द्यायला घाईमध्ये असतात. मला मी फोन उचलत नाही, लोक मला म्हणतात तुम्ही फोन उचलत नाही, आम्हाला तक्रार करायची. म्हटलं मी फोन उचला तर जेवढा प्रयत्न करतो तेवढे पाठिंबे देणारे मला भेटतात. एक जण आला तो म्हटलं माझ्या मागे 50,000 मतदान, तर म्हणलं लेखा तू आमदार नसता झाला का, मला खासदार करायचं, तू आमदार हो. आता हे सगळ्या गोष्टी राजकीय प्रवासामध्ये चालत असतात. लोक आश्वासनं देतात,
आणि म्हणून या दोन्ही उमेदवारांची वैचारिक क्षमता शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबतीत काय आहे ह्या भाषणांमधून आपल्याला जाणवत आहे का नाही मला माहिती नाही. की आपण लोकसभेसाठी कशासाठी चाललोय, आपण लोकसभेची ती निवडणूक कशासाठी लढवतोय आणि लोकसभेच्या खासदाराच्या भाषणांमध्ये काय उल्लेख पाहिजे. तर समोरच्या उमेदवाराचं भाषण जर तुम्ही ऐकलं तर त्यांनी भाषण करताना काय म्हणावं, लोकसभेचं भाषण किंवा लोकसभेच्या प्रचाराचं भाषण, ते म्हणतात की विखे पाटील त्यांच्या हॉस्पिटलला पार्किंगसाठी 20 रुपये घेतात. आता हा प्रश्न दिल्लीमध्ये किती कामी येईल हा विषय. आता मला बरं काय बोलाय, पण मी काय तसं तुम्ही अटकले तसं मी अटकलेलो आहे. धड बोलता येत नाही, धड गिळता येत नाही. आणि म्हणून अशा प्रसंगामध्ये आपण काय बोलणार आहोत. कोणी म्हणतंय मी बाहेरचा आहे आणि ते घरचं आहे, असं काहीतरी मी वाचलं. मी काही पेपर वाचत नाही, पेपर वाचायचे सुद्धा सोडून दिले की कोण घरचं आहे कोण बाहेरचं आहे. मग मी 24 तास उपलब्ध आहे, उपलब्ध होणार नाही. तुम्ही मग 24 तास उपलब्ध हो, पण तुमच्याकडे कोणी आलं पाहिजे ना. तुमच्याकडे लोक येत नाहीत, तुम्ही उचलून घेतात आणि मग तुम्ही घेऊन जातात. मला तर या लोकसभेमध्ये फोनवर राजकारण होताना मी पहिल्यांदाच पाहिलं. लय जोर आहे फोनवर. आपण गेलो का घरी, बाहेर निघाले गेला काय आले होते संध्याकाळी भेट, आणि कशाला भेट. मी तर विनंती करतो समोरच्या उमेदवारांना की फोन लावा. 23 तारखेपर्यंत जितके फोन ते लावतील तेवढं माझं मताधिक्य हे वाढत जाणार, हा विश्वास मला या निवडणुकीत. ही निवडणूक विचाराची आहे. आपण लोकसभेला खासदार म्हणून तुम्ही मला गॅरंटी देता, मी तुम्हाला आश्वासन देतो. माझी संकल्पना आहे की या नगर तालुक्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की सगळ्यात मूळ मुद्दा सकाळपासून नगर तालुक्याचा दौरा करत असताना पाण्या प्रश्नावर आहे. याच्यामध्ये ही निवडणूक बाजार समितीची नाही, ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही, ही निवडणूक सोसायटीची नाही, ही निवडणूक जिल्हा परिषदेची नाही. ही निवडणूक तुम्ही तुमच्या मुलांना पुढच्या भविष्यामध्ये काय देऊ इच्छिता याची ही निवडणूक आहे. या नगर तालुक्यामध्ये मला सुद्धा अनुभवायचं आहे ना की असं काय झालंय की या भागातला पाणी प्रश्न सुटायला तयार नाही. 15-20 वर्ष आता मी मागच्या काही गावांमध्ये होतो, तुमच्या गावाला तर लागू होत नाही विषय. सकाळी योजना भाषणं होतात पण काम होत नाही. त्या ठिकाणी सुपा MIDC त्या आपल्या चास आणि त्या भागामध्ये गावामध्ये उपसा जलसिंचन योजना आहे. मग निमगावडोळचं पाणी असेल, मुळाचं पाणी असेल, उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून असं काय नेमके नगर तालुक्यात प्रॉब्लेम आहे की या भागातले पाणी प्रश्न सुटायला तयार नाही. आणि मला हे पाहिजे की खरंच खासदार म्हणून काय असतो एक माणूस. खासदार म्हणून मी भाषण करतोय की मी तुमचा हा सगळा प्रश्न सोडून देईल, पण खरंच खासदारामध्ये ती ताकद असते का हे पण मला अनुभवायला मिळतंय. की निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी दिल्लीमध्ये बसून आपण हे जे काही सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, ज्याचे आश्वासन आपण लोकांना देतोय, ते खरंच आपण पूर्ण करू शकतो का. आणि म्हणून माझी संकल्पना आहे की या सगळ्या नगर तालुक्याची खास करून जेवढ्या पाणी पुरवठा योजना, एक तर बुरानगर पाणी पुरवठा योजना आहे पिण्याची, ज्याच्यामध्ये तुमच्या गावाला पाणी येतं आणि असंख्य असे गाव आहेत. मी संकल्पना मी तुम्हाला शब्द देतो की मला जर तुम्ही खासदार केलं आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करा की त्या ठिकाणी तुम्ही मला खासदार केलं तर 5 वर्षामध्ये ही पाणी पुरवठा योजना, पहिला मुद्दा सौर ऊर्जावर घेणार आणि पुढचे 50 वर्ष फुकट प्यायला पाणी तुम्हाला सगळ्यांना देणार, तुम्हाला पैशाची गरज पडणार. हा विचार, हे लोकसभेचं भाषण, हे विचार तुम्ही निवडून दिलेल्या खासदारामध्ये पाहिजे की काय करणार आहोत, सौर ऊर्जा आहे त्याच्यामध्ये कसं मार्ग काढणार आहोत. आणि नुसतं तुमचंच नाही, त्या ठिकाणी पातळीला लागणारे सगळे गावं समाविष्ट केलेत. हा प्रस्ताव देखील संदेश भाऊने आम्ही बसून बनवला जिल्हा परिषदमध्ये की विखे पाटील फाउंडेशन ती चालवायला घेणार. त्यामध्ये मला फक्त 18 तासाची योजना आहे तुमच्या बुरानगरची, 18 तासाची. आणि 18 तास पाणी जेव्हा काही मिळतं त्याच्यामध्ये उरलेले 4 तास, बरोबर, उरलेले 4 तास पाणी मला जे बाकी 18 तास तुम्हाला फुकट पाणी आयुष्यभर 1 रुपये नाही. जे काही ग्रामपंचायतीला पैसे पाणीपट्टीसाठी भरावं लागतं, तुम्ही गावाच्या विकासासाठी वापरा, पाण्यासाठी नको. अगोदरच लोकांचं उत्पन्न नाही, दुष्काळामुळे लोकांना पैसे नाहीत, कुठून पैसे भरणार आहेत लोक, ही संकल्पना आहे. आणि म्हणून एक फार मोठं निवडणुकीमध्ये अटीतटीचे लोक मला म्हणतात फार टेन्शन घेऊ नका. आता मग अशीच कोणीतरी JCB चालवत होतं, मला मी झोपलेलो होतो, मला लगेच झोप येते लगेच 5 मिनिटात. तर मग अशी झोपलं काच वाजवली, खाली आली, ते म्हटलं एकदम घासून बरं का, टेन्शन घेऊ नका पण तुम्ही. मला टेन्शन मला नाही, निकालाचं टेन्शन कोणाला आहे.
अरे मी झोपेत उठलं मला लक्षात नाही आलं. तरी लोक म्हणतातच ना टेन्शन घेऊ नका. अरे 48 लोकसभा जागा आहेत महाराष्ट्रात, 48. पण माझ्यासारखा हसरा उमेदवार तुम्हाला कुठे सापडणार नाही. मी तर माझ्या गाडीची भोंगा कुठे गेला, आपलं भोंगा तिकडे, त्याच्यावर पण हसताना फोटो टाकला. त्याचं कारण असं आहे की जेवढं मी त्या फोटोमध्ये असतोय, माझी जबाबदारी की खासदार झाल्यानंतर माझा मतदार पण सातत्याने 5 वर्ष तेवढाच हसत राहायला पाहिजे. त्या भूमिकेतून आपण त्या ठिकाणी लोक देत राहतात. त्याचं कशाला खासदार व्हायचं. तर मी मला अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. म्हटलं बाबा मला काय टेन्शन आहे, तुझं पाय चुकीचं बटन दाबलं काय टेन्शन सुरू. आपल्याला काय, मी तर बाहेरच आहे, मला काही टेन्शन नाही. सगळ्यात जास्त त्रास जीवनामध्ये, अरे वाय का विषय, सगळ्यात जास्त त्रास जर जीवनामध्ये कुठल्या व्यक्तीला असतो तर घरच्याच असतो. भाऊबंदी, आता आम्हाला मग भाऊबंदी त्रास म्हणून घरच्या माणसापेक्षा बाहेरचा कधी परवडतोय लक्षात घ्या. पाहुणा असतं काय त्रास नाही, पुढे काय तुमच्या जमिनीमध्ये हिस्सेदारी नाही, पुढे जमीन पळकवायची नाही ना काय करायचं. काम सांगायचं, काम करून देतो आणि त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला या राजकारणामध्ये. आणि मी तुम्हाला सांगू का, मी तुम्हाला काय एवढं आव्हान करतोय. मला काय फार राजकारणामध्ये रस नाही, मी तुम्हाला सांगतो. मला असते तर मी 7 वर्ष राजकारण करतोय, कधी पद मागितलं का. मी कधीच कोणती निवडणूक लढवली नाही ना. मी ग्रामपंचायत लढवली ना, जिल्हा परिषद ना, पंचायत समिती ना, मार्केट कमिटी. त्या ठिकाणी मला वडील म्हणत होते आमदारकी लढव, म्हटलं मला व्हायचंच नाही आमदार, मला नकोच आहे. आपण सत्तेसाठी आपापलं नाही. जे काही बातम्या रंगवल्या जातात की हे सत्तेसाठी, यांना सगळं यांच्याच घरात पाहिजे, अरे आमच्या घरात पाहिजे म्हणजे 3 वर्ष फिरलोय, उन्हामध्ये फिरलोय, लोकांमध्ये फिरलोय. आज त्या ठिकाणी जर मी निवडणुकीला थांबलो असतो तर उद्या माझ्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला असता की आम्ही तुम्हाला मतदान टाकणार होतो. मला 4-5 पुढारी नाही सांगू शकत की माझी नैतिकता का. मला 18 लाख जनतेकडून पाहिजे की खरंच मी चुकलो का बरोबर आहे, आणि मला त्या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे की मी काय करू नये. लोकसभेची निवडणूक लढवत असताना एवढा मोठा संघर्ष या ठिकाणी उभा करतोय. कोण काय भाषण करतोय, कोण काय कुठे येतंय, कुठून येतंय, या सगळ्या गोष्टींमध्ये मला रस नाही. मी फार महत्वाकांक्षी माणूस नाही, मी फार समाधानी माणूस आहे. त्याचं कारण सांगतो की 543 खासदार लोकसभेमध्ये उमेदवारी करतायत, 543 देशामध्ये. आणि या देशामधल्या 543 लोकसभेच्या होणाऱ्या निवडणुकीच्या जागेवर तुमच्या नगर दक्षिणेचा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सगळ्यात उच्च शिक्षित उमेदवार या सगळ्यांमधला आहे. याचा अभिमान तुम्हाला असणार आहे. समोरचे उमेदवार म्हणतात की हे मेंदूचे असतील तर मी माणसाच्या मनातलं डॉक्टर. यांच्यामुळे निम्मे दवाखाने चालू राहिले नगर शहराचे. काही गुन्हेडून पाठवलेत, काही लोकांच्याच मानसिकतेवर परिणाम झाला यांच्यामुळे, म्हणून चाललंय. आपण काय करतो, आपण कशाला भाषण करतो. बरं माझ्यासारख्या माणसाला काय ठेवण्याची गरज आहे. पक्षावर बोललो असतो, ते म्हणतात अतिक्रमण. हे मला म्हणतात मी अतिक्रमण केलं इकडं. मग नगरचं आयुर्वेदिक कॉलेजमध्ये कोणी अतिक्रमण केलंय. अरे ते गुन्ह्याचं होतं, ज्यांनी माणसाने ती संस्था उघडली, बांधली, तो कुठं गायब झाला, सापडलाच नाही, यांनी ताब्यात घेऊन टाकला डायरेक्ट. हे फक्त संस्थेची गरज आहे. त्यांनी शहरात होते म्हणून संस्थेत ताबा घेतला. तुम्हाला इकडे आणायचं असेल तर काय काय ताब्यात जाईल ते लक्षात ठेवा बाबा. ना आपलं काही जमीन नाही, ना आपली जमीन आहे, ना आपला 7-12 आहे ना काय. अतिरिक्त बोजा लागला तर बघा उघडू सगळ्याच. इतर हक्कामध्ये नाव सुटतंय का नाही, तर विचार का. आणि मी जे तुम्हाला एवढं आव्हानात्मक सांगतो की काय कोण करणार आहे, कुठे कट्ट्यावर बसून कोणाचे आदेश आले, रात्रीलाही फोन येतात, हा कुठला तो तिकडे चालला. 22 एप्रिलला इतके मजेशीर फोन चालू होतात ना, आदेश आले, लोक वेगळे, अरे कशाचं काय आदेश आणि कशाचं काय काम. एकदम सोपं गणित की तुम्ही जो खासदार निवडून देणार आहात ना, तुम्ही जो कोणी निवडून द्या, त्या खासदाराचा आदर्श घेऊन या नगर जिल्ह्याची पुढची 25 वर्षाची पिढी नगरचं भविष्य ठरवणार आहे. आणि म्हणून तुम्हाला ठरवायचंय की 23 तारखेला मतदान टाकल्यानंतर किंवा 23 तारखेला मतदान टाकताना तुमच्या घरातले वाढत असलेले मुलं मुली नातवंड तुम्हाला मोठं झाल्यावर कोणासारखे करायचे. डॉक्टर सुजय विखे पाटलासारखे का समोरच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासारखे. इतका सोपा प्रश्न आहे. मतदान टाकताना स्वतःला हा प्रश्न विचारा, डोळे बंद करून विचारा की माझा मुलगा, माझा नातू, माझ्या घरातले मुलं मोठे झाल्यावर डॉक्टर सुजय विखे पाटील झाले तर मला अभिमान वाटेल की राष्ट्रवादीचा उमेदवार जो आहे त्याच्यासारखं झाला तर अभिमान वाटेल.
डोळे बंद करून हा प्रश्न विचारा, ज्याचा चेहरा तुमच्या समोर येईल तेच त्याच जाऊन बटन दाबा. मला बाकी काही तुम्हाला सांगायचं नाहीये. आपण सगळेजण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आलात, आम्ही आपल्या मनापासून आभार मानतो. भरपूर अजून भाषण आणि सभा व्हायच्या आहेत. आवडायला लागलं भाषण करायला मला आज, कारण की असं मनोरंजन सारखं चाललं पाहिजे. काय फार मोठं तत्वज्ञान सांगून उपयोग नसतं की त्याच्यात. मला तर अजून आता भरपूर आरोपाची उत्तर. रात्री चिचोटी पाटीलला सभा आहे आमची मोठी, सभेमध्ये गर्दी चांगली हो राहिली. एक गोष्ट फक्त सगळ्या तरुणांना सांगतो की फार जास्त व्हॉट्सअपवर राहू नका. मला लोक म्हणतात आपण स्वतः कोणी भेटतं म्हणजे सोशल मीडियावर आपण जरा कमी पडतो. अरे कशाचं कमी पडतो? एखाद्या माणसाला त्या दिवशी प्रधानमंत्री नगरला आले, प्रधानमंत्रींनी काय काय घोषणा केल्या आपल्या जिल्ह्याच्या हिताच्या संदर्भात कोणी भाषण ऐकलं नाही. पण सोशल मीडियावर काय, इथे मोदी साहेबांनी फोटो काढण्यासाठी मला माग ओढलं मुख्यमंत्र्यांनी आणि गांधी साहेबांचं भाषण अडवलं म्हणून निश्चित. एवढंच तो या महाराष्ट्रामधल्या पहिल्या वेळेस पंतप्रधानांनी भाषण केलं. मी त्यांच्याशी 2 दिवस अगोदर बोललो होतो, आपल्या जिल्ह्याचे प्रश्न सांगितले होते. म्हणून ते म्हटले की आमची सत्ता आल्यानंतर त्या दिवशी पाण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय केलं जाईल, ही घोषणा त्या ठिकाणी पंतप्रधानांनी. हे टाकत नाही, हे टाकत नाही कारण की जी वैचारिक क्षमता तेवढी आहे. खासदार अडवलं, पहा उत्तरचा राजपुत्र अशा पद्धतीने वागणूक देतो आणि फलाना झालं, टिमकाना झालं, पिस्ताना झालं, काय करायचं? काय चूक होती? मी तर नव्हतो, मी तर दुसरीकडे होतो. बरं झालं मी थांबवलं नाही. आणि म्हणे ते मोदी साहेबांनी फटका रंद कुठला तरी फोटो काढला. मोदी साहेबांनी माझ्याकडे रागात पाहिलं. मोदी साहेबांनी रागात नाही पाहिलं. मोदी साहेबांना विश्वास बसला नाही की एक तरुण मुलगा 2 लाख लोक सभेला आणू शकतो आणि कस काय एवढी गर्दी झाली याचं आश्चर्य त्यांना होतं. आणि मी तुम्हाला सांगतो की जेवढं प्रेम तुम्ही त्या ठिकाणी दाखवलं, एवढं मतदान या नगर जिल्ह्याच्या निवडणुकीमध्ये झालं पाहिजे की नुसतं खासदार काय करतात. मी जर खासदार झालो तर 5 वर्ष लागेल पाणी यायला, पण त्या ठिकाणी एवढं मतदान टाके की वरती कुठेतरी नंबर जर लागला तर 2 वर्षात तुम्हाला पाणी आणून तुम्हाला मोकळं करतो आणि मला स्वतःला मोकळं करून घेतो. त्या ठिकाणी आपली वैचारिक क्षमता, आपलं शिक्षण आणि आपले विचार समाजासाठी आहेत, नव्या पिढीसाठी आहेत. आणि म्हणून नगर जिल्ह्याच्या पुढच्या पिढीला एक चांगलं भविष्य देण्यासाठी समोरच्या बोलतापांना बळी पडू नका. समोरच्या माणसाकडे देण्यासारखं काहीच नाही, ही वास्तविकता आहे. कोणी तुम्हाला आश्वासन देऊ, कोणी आदेश देऊन, कोणी सांगू, शेवटी मतदान हे गुप्त आहे आणि बंद आहे. तुम्हाला ही शेवटची संधी. तुम्ही यावेळेस चुकले तर मग तुम्ही स्वतःच्या आणि स्वतःला आणि पुढच्या पिढीला, तुम्हाला पुढची पिढी तुम्हाला कधी माफ करू शकणार नाही. हा विचार तुम्ही सगळ्यांनी मतदानापूर्वी करावा, एवढीच विनंती या ठिकाणी करतो. सुजय विखे या ठिकाणी आहे. उद्या एखाद्या लोकसभेला नसेल तर काय सुजय विखेच्या जीवनावर परिणाम होत नाही. जनसेवेच्या माध्यमातून आरोग्य शिबिर चालत राहतील, ते काय माझं काम आहे, तो माझा व्यवसाय. मी डॉक्टर असल्यामुळे हे समाज सेवा करायची आपल्याला. त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यामध्ये काय उद्देश नाही की ते मतदान पडलंच. किती राष्ट्रवादीच्या लोकांची अँजिओप्लास्टी केल्यात मलाच माहिती. म्हणजे याचा अर्थ असा नाही की मी त्यांना फोन लावून सांगणार की तुझ्या छाताड्यात मी स्प्रिंग घातली म्हणून मला मतदान टाक. एवढी लाचारी मी कधी पत्करली नाही. राजकारण विकासावर आणि आपल्या स्वकर्तृत्वावर सुजय विखे पाटील मतदान मागू शकतो आणि तो भविष्यात काय करणार आहे. म्हणून त्या ठिकाणी साखळा योजनेसंदर्भात जेव्हा भाषण झाले, अनेक लोक आंदोलनामध्ये होते. वाकोडी गावाचे लोक नव्हते कारण की त्याचा संमत येत नाही, पण तुमचे सगळे नातेवाईक आहेतच. आणि त्या ठिकाणी वाकोडी गावाच्या लोकांनी मला सांगितलं की त्या ठिकाणी आम्ही जो मुख्यमंत्र्यांची पहिली वेळ घेऊन देईल आम्ही त्याला मतदान टाकू. मी त्यांना म्हटलं वेळ कशाला घ्या, मुख्यमंत्री जाणतो उचलून इथं. आणि परवा मुख्यमंत्री सभा वाळकीला आहे, ते साखळा इथं शब्द त्या ठिकाणी नगर जिल्ह्याच्या जनतेला देणार आहेत. आणि मी त्यांना हे शब्द दिला की विखे पाटील नावामध्ये एवढी ताकद आहे की मुख्यमंत्री आणू शकतो. मुख्यमंत्री साहेब शब्द देतील आणि साखळाईच्या भूमिपूजनाला स्वतः पंतप्रधान या ठिकाणी नारळ फोडायला सुजय विखे आले. ही ताकद आपल्यामध्ये आहे. आता कोणताही पंतप्रधान या देशातला नाही जो विखे पाटलांच्या बोलवणार आला नाही. स्वर्गीय जवाहरलाल नेहरू, स्वर्गीय इंदिरा गांधी, स्वर्गीय राजीव गांधी, स्वर्गीय मनमोहन सिंगजी आणि त्या ठिकाणी आपले नरेंद्र मोदी येऊन गेले साहेब परवा. सगळ्यांबरोबर फोटोज आपले, काही टेन्शन नाही. लोक काय येतात कारण की यांना माहिती आहे की कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी नगर हे नाव त्या दिल्लीमध्ये एवढं मोठं करून ठेवलं होतं. एक वैचारिक माणूस त्या ठिकाणी निवडून येतो, शेतकऱ्यांचा आवाज उठवणारा माणूस त्या ठिकाणी निवडून येतो, पद्मश्री सारखा माणूस त्या ठिकाणी या एशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना काढतो असा माणूस, असं कुटुंब आहे. आणि म्हणून तेवढ्या आपुलकीचे लोक येतात. आता कोणी बोलवलं येत असं होत नाही बाबा.
समोरचं तो कोणीच आहे ना प्रचाराला, काय माहिती काय गणगण झाली. मला तर काही दिसना कोणी, माहिती तुम्हाला दिसत, मी काय फार पानगीत पडत नाही. तर आपण सगळेजण 23 तारखेला या ठिकाणी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबायचा प्रयत्न करा. काही लोकांना चिन्हाची अडचण आहे, काही लोक म्हणतात नाही अवघड झालंय नको ते चिन्ह, पण त्यासाठी तुमची सोय केली आपण. त्या वोटिंग मशीनवर माझा फोटो पण आहे. चिन्हाची अडचण वाटत असेल तर फोटोकडे पाहून मतदान टाका, काय अडचण नाही. माणूस तोच आहे, विचार तोच आहे, वैचारिकता तीच आहे. आणि त्यांना फोटोची अडचण असेल तर चिन्ह पाहून मतदान टाका. समोरचा फोटो पाहून जर कधी मतदान टाकलं तुम्ही ठरवायचं, आता काय म्हणणं नाही. तर हरिभाऊ आपण या ठिकाणी या बैठकीचं आयोजन केलं. आपण त्या ठिकाणी उपस्थित राहिलात. मी गाडीवर चर्चा चालू होती, हरिभाऊ दिसतात की नाही गावात पोहोचतात असे आमचे लोक असतात, असे लोक असतात बोट लावून म्हणून तुम्हाला सांगतो. हे नव्हतं ते निवडणूक विचारायची आहे. आणि विचार या ठिकाणी नातेसंबंध कोण कोणाच्या संबंधित आहे यापेक्षा आपण आपल्या मुलांना काय देणार आहोत हा विचार तुम्ही केला पाहिजे. कोणाचं काय नातं आहे त्यापेक्षा आपलं आपल्या मुलांचं काय नातं आहे आणि मुलांना काय भविष्य देऊ शकतो याचा विचार तुम्ही सगळ्यांनी करावा. संध्याकाळी वेळ भरपूर झाली, पुढे अजून 4-5 सभा आहेत. त्या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो की 23 तारखेला मला 2 नंबर अनुक्रम क्रमांक नंबर आहे. आपण सगळेजण मला त्या ठिकाणी आपली सेवा करायची संधी द्याल, आशीर्वाद द्याल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण सगळेजण या ठिकाणी आपले सगळे काम त्या ठिकाणी बाजूला ठेवून मला ऐकण्यासाठी आलात त्याबद्दल आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.